माझ्यासाठी हा खरं तर एक भावनिक क्षण आहे, पण माझा आणि सारथीचा सहवास हा 2019ला जेव्हा मी सारथीची पहिली टेस्ट दिली, पहिला पेपर दिला, माझं पहिल्या लिस्टमध्ये नाव नव्हतं. त्यामुळे मी बऱ्यापैकी खचलो होतो. आर्थिकरित्या माझ्याजवळ मी 1 वर्ष नोकरी केली होती इटन इंडिया इनोव्हेशन सेंटरला असोसिएट इंजिनियर म्हणून. तिथून मी काही रक्कम जी सेव्ह केली होती ती हळूहळू संपायला लागली होती, कारण माझा अंदाज चुकला होता. त्यामुळे अशी एक परिस्थिती आली होती की 2 अपयश लागोपाठ आल्यामुळे मी ठरवलं होतं की बोजा बिस्तरा बांधून घरी जायचं. इतक्यात मला एक दिवस अचानक फोन आला की असं 10 दिवस तुमच्याजवळ आहे, तुम्ही डॉक्युमेंट्स जर सबमिट करू शकाल तर सारथीमध्ये तुमचं आम्ही ॲडमिशन करून घेऊ. म्हणजे ज्या 40 मार्काने मी 2018च्या अटेम्प्टला फेल झालो होतो, 41 मार्काने मी 2020चा अटेम्प्ट पास झालो. म्हणजे माझा UPSCचा बदला मी घेतला. त्यानंतर माझ्याजवळ प्रश्न उभा राहिला की आता मेन्सला काय करायचं, कारण मेन्स म्हणजे थोडं खर्चिक काम असतं. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगू इच्छितो की टेस्ट सिरीज वगैरे लिहावे लागतात. अशा वेळेस सारथी माझ्यासाठी भक्कम आधार म्हणून उभं राहिलं. 50,000 माझ्या अकाउंटला आले. मी प्रिंटर घेतला, 2 टेस्ट सिरीज लावल्या आणि मी माझं काम सुरू केलं. मी मेन्ससाठी 21 टेस्ट दिल्या. आज मी हे ठामपणे सांगू शकतो, मला हे कुणी सांगायला सांगितलेलं नाही, पण मी हे सांगू शकतो की जर सारथीने त्यावेळेस मला ती मदत केली नसती तर आज मी IAS नसतो. एकाला IAS केलं आणि ही फार मोठी गोष्ट आहे. मांडकीतल्या छोट्या गावातल्या छोट्या गावातल्या मुलासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.